आणीबाणीच्या काळात उसळून रस्त्यावर उतरलेला मध्यमवर्गीय आता आर्थिक स्थिरता आल्यानंतर थंडावलाय। अर्थसंपन्नता आली तशी वैचारिक संपन्नता कमी झाली। त्यामुळे कोणीही कसेही वागले, कसेही निर्णय घेतले, कोणावरही अन्याय केला तरी कोणाला कशाचंच काही वाटत नाही। लोकशाहीची आसक्ती राहिली नाहीये, ही देशभरातील अवस्था धोकादायक आहे, असा इशारा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांनी दिला। डॉक्टर सुनील कुमार लवटे अमृत महोत्सवी सत्कार समारंभात ते बोलत होते। डॉक्टर सुनील कुमार लवटे अमृत महोत्सवी सत्कार समारंभ राम गणेश गडकरी हॉल इथं दिमाखात साजरा झाला। यानिमित्त महाराष्ट्राची प्रबोधन परंपरा, इतिहास, वर्तमान आणि भविष्य हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता। अध्यक्षस्थानी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार होते। महाराष्ट्राचा हा तुटलेला वैचारिक धागा कसा जोडायचा हा प्रश्न आहे। डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी लवटे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त वर्षभर कार्यक्रम राबवल्याबद्दल कौतुक केलं। तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या 18 खंडांचं लवटे यांनी केलेलं काम ही त्यांची मोठी महाराष्ट्र सेवा आहे, असंही पवार म्हणाले। संदीप मगदुम, निशांत गोंधळी यांनी सूत्रसंचालन केलं। यावेळी डॉक्टर माणिकराव साळुंखे, राजन गवस, डॉक्टर अशोक चौसाळकर, डॉक्टर अर्जुन चव्हाण, डॉक्टर रमेश जाधव, महावीर जोंधळे, हसन देसाई, डॉक्टर मंजुश्री पवार, सौम्या तिरोडकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।